भगवान श्रीरामांच्या पूर्वजांनी पृथ्वीवर गंगा आणली, पण त्या मागे आहे 60,000 मृत आत्म्यांची भयानक कथा। ही कथा तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना। विश्वामित्र यज्ञ रक्षणानंतर दोघांना घेऊन मिथिला नगरीकडे निघाले। जात असताना रम्य अशा गंगा तीरावर विश्वामित्रांनी त्या दोघांना गंगेच्या अवताराची कथा सांगितली। ही कथा आहे इक्ष्वाकू वंशाची। याच वंशात पुढे भगवान श्रीरामांचा जन्म झाला। रामाच्या पूर्वजांपैकी राजा सगर यांनी अश्वमेध यज्ञ केला, पण यज्ञाचा घोडा इंद्राने चोरून कपिल मुनींच्या आश्रमात ठेवला। घोडा शोधत असताना सगराचे 60,000 पुत्र त्या आश्रमात पोहोचले। संशयाने त्यांनी कपिल मुनींना दोष दिला आणि पुढच्या क्षणी काहीतरी भयंकर। कपिल ऋषींनी क्रोधामुळे सर्व 60,000 पुत्र क्षणात भस्म झाले। त्यांच्या आत्म्यांना मोक्ष मिळवण्यासाठी एकच मार्ग होता, तो म्हणजे स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणणे। हे अशक्य काम होते। स्वर्गामध्ये तीव्र गतीने वाहणाऱ्या गंगेला पृथ्वीवर आणणे म्हणजे विध्वंस, नाश, सगळीकडे हाहाकार। पण हे अशक्य कार्य पूर्ण केले श्रीरामांच्या पूर्वजांपैकी असणाऱ्या राजा भगीरथाने। वर्षानुवर्षे तपश्चर्या केल्यानंतर गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली, पण तिचा वेग इतका प्रचंड होता की पृथ्वी नष्ट झाली असती। मग भागीरथाने भगवान शिवांची खूप कठोर तपश्चर्या केली व प्रसन्न झालेल्या भगवान शंकराने तिला आपल्या जटेमध्ये धारण केले आणि पुढे तिचा थोडा वेग नियंत्रित व्हावा म्हणून मग त्यांनी 7 प्रवाहात सोडण्यात आली। पण एका ऋषींनी संपूर्ण गंगा नदीच पिऊन टाकली। भगवान शिवांनी गंगेला जटेमधून पृथ्वीवर सोडले। राजा भागीरथाने पुढे पुढे जात होता आणि गंगा त्याच्या मागे मागे वाहत होती, पण रस्त्यात गंगेचा वेग इतका प्रचंड होता की ती ऋषी जन्हू यांच्या आश्रमात शिरली आणि त्यांचा यज्ञ नष्ट केला। हे पाहून जन्हू ऋषी क्रोधित झाले आणि त्यांनी संपूर्ण गंगा नदीच पिऊन टाकली। राजा भगीरथ पुन्हा संकटात सापडले। देवाच्या विनंतीनंतर ऋषी जन्हूंनी गंगेला आपल्या कानातून पुन्हा बाहेर सोडले आणि मग गंगा पुढे जाऊन सगराच्या 60,000 पुत्रांना मोक्ष देते, म्हणून गंगेला जान्हवी असे देखील एक नाव आहे। असेच रहस्यमय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।